नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर काय होतं. आत्म्याला विचारला जाणारा एक भयानक प्रश्न. चला तर मग पाहूयात. मृत्यू एक असा शब्द ज्याचा उच्चार जरी झाला तरी मन थोडंसं अस्वस्थ होतं. आपण मृत्यूबद्दल ऐकतो, वाचतो, पाहतो, पण मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न बहुतेक लोक टाळतात. कोणी म्हणतं जे जायचंय ते जातं, सगळं संपतं. कोणी म्हणतं पुनर्जन्म होतो, कोणी म्हणतं स्वर्ग नरक आहे. पण जवळजवळ प्रत्येक धर्म, प्रत्येक आध्यात्मिक परंपरा एका गोष्टीवर एकमत दाखवते. मृत्यूनंतर आत्म्याला प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न ना सोपा असतो, ना तोंडपाठ उत्तर देता येणारा असा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या एका प्रश्नाचं उत्तर 90% लोक देऊ शकत नाहीत. तो प्रश्न काय आहे? बहुतेक लोकांना वाटतं मृत्यूनंतर प्रश्न असतील. तू पाप केलं का? तू किती पूजा केली? तू देवावर विश्वास ठेवत होतास का? पण नाही. तो प्रश्न असतो, तू तुझं आयुष्य कसं जगलंस? आणि लगेच पुढचा प्रश्न, जे आयुष्य तुला दिलं होतं त्याचं तू काय केलंस? हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो, पण उत्तर देताना आत्मा थरथर कापतो. का 90% लोक उत्तर देऊ शकत नाहीत? कारण जिवंत असताना आपण खूप गोष्टीसाठी जगतो, पण स्वतःसाठी जगणं विसरतो. लोक म्हणतात, लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, घरच्यांची अपेक्षा, पैसे कमवायचे आहेत. आणि या सगळ्यात एक गोष्ट हरवते, स्वतःचा आत्मा. आत्म्याला काय अपेक्षित असतं? आत्म्याला पैशाचा हिशोब नको असतो. आत्म्याला प्रसिद्धीची प्रमाणपत्र नको असतात. आत्म्याला डिग्री, पद, गाड्या याची गरज नसते. आत्म्याला फक्त हे जाणून घ्यायचं असतं, तू जे करत होतास ते मनापासून करत होतास का? तू तुझ्या अंतःकरणाशी प्रामाणिक होतास का? तुला जे चुकीचं वाटत होतं ते टाळलंस का? तू कोणाचं मन मुद्दाम दुखावलं का? तू स्वतःशी खोटं बोललास का? मृत्यूच्या क्षणी काय घडतं? अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे, मृत्यूच्या क्षणी शरीर थांबतं, पण आत्मा जागा असतो. त्या क्षणी आयुष्याची एक एक दृश्य डोळ्यासमोर येतात. लहानपण, आई वडील, पहिली चूक, पहिलं खोटं, पहिलं प्रेम, पहिला विश्वासघात. आणि त्या क्षणी आत्मा स्वतःलाच विचारतो, मी हे सगळं वेगळं वेगळं करू शकलो असतो का? तो एक प्रश्न जो अस्वस्थ करतो. आत्म्याला विचारलं जातं, तू जसा जन्माला आलास आणि जसा मरण पावलास त्यात फरक काय आहे? हा प्रश्न ऐकल्यावर 90% लोक गप्प होतात. कारण त्यांनी स्वप्न दाबली, आवाज गिळला, अन्याय सहन केला, चुकीच्या गोष्टीची तडजोड केली, फक्त जगण्यासाठी, फक्त निभावण्यासाठी. पुण्यपापाचा खरा अर्थ. पुण्य म्हणजे योग्य वेळी सत्य बोलणं, चुकीच्या गोष्टीला नाही म्हणणं, कुणाला गरज असताना मदत करणं. पाप म्हणजे स्वतःला रोज मारत जगणं, भीतीपोटी मौन धरणं, चुकीचं माहीत असूनही गप्प बसणं. मृत्यूनंतर पश्चाताप उरतो. आत्मा म्हणतो, मी थोडा धाडशी असायला हवा होता. मी वेळेत माफी मागायला हवी होती. मी प्रेम व्यक्त करायला हवं होतं. मी स्वतःला गमवायला नको होतं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जिवंत असतानाच त्या प्रश्नाचं उत्तर तयार कर. मृत्यूनंतर विचारायला जाणारा प्रश्न टाळता येत नाही. पण आजच त्याचं उत्तर तयार करता येतं. आज स्वतःला विचार, मी जे करतोय ते माझ्या आत्म्याला मान्य आहे का? मी माझ्या मूल्याशी प्रामाणिक आहे का? मी कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आहे की ओझं? जर उत्तर हो असेल तर घाबरायचं कारण नाही. कारण शेवटी एकच गोष्ट महत्त्वाची असते. मृत्यूनंतर कोणी विचारणार नाही, तुझ्याकडे किती फॉलोअर्स होते, तू किती पैसा कमावला. फक्त एकच प्रश्न असेल, तू खरंच जिवंत होतास का? की फक्त श्वास घेत होतास? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज तू जसा जगतोस तसं तयार होतं आहे.